Ala Hazrat Play and Public School, modern education with moral values. Admission open for session 2023-24 in nursery to grade 3. Case pattern with Quran and Diniyat. We offer moral values, quality education, digital classrooms and fun activities, limited seats. Ala Hazrat Play School near KGN Masjid, Rahmat Nagar, Chandrapur. Contact 7620535751. Ala Hazrat Play School congratulates Vidarbha Best Video News Digital Channel, Parthashar Samachar, on completing 2 years successfully and giving best wishes for many years to come. आप देख रहे हैं पार्थेश्वर समाचार, सत्य परमो धर्म। स्वतंत्रता का अमृत पर्व देश भर में सरकारी, प्रशासनिक और सामाजिक स्तरों पर विभिन्न गतिविधियों के साथ मनाया जा रहा है। शिक्षा विभाग छात्रों को स्वतंत्रता संग्राम में कई महापुरुषों के योगदान से अवगत कराने का प्रयास कर रहा है। इसी तर्ज पर 23 मार्च को ब्रह्मपुरी पंचायत समिति अंतर्गत जिला परिषद प्राथमिक विद्यालय मरार मेड़ा में शहीद दिवस के अवसर पर विभिन्न गतिविधियों के माध्यम से शहीद भगत सिंह, राजगुरु सुखदेव के बलिदान के इतिहास से अवगत कराया गया। इसमें गांव के सक्रिय युवाओं ने भी भाग लिया। सर्वप्रथम भगत सिंह, राजगुरु सुखदेव के चित्रों पर पुष्पमाला चढ़ाकर शहीदों को नमन किया गया। प्राचार्य AR ठाकुर ने उपरोक्त 3 शहीदों के जीवन, इतिहास और बलिदान की कहानी सुनाई। शिक्षा प्रेमी राहुल जंगाठे ने स्वतंत्रता संग्राम में शहीदों के महत्वपूर्ण योगदान पर भी प्रकाश डाला। इस अवसर पर शिक्षा प्रेमी स्वयंसेवी सुषमा धनराज जेंगठे, विद्यालय पोषण कार्यकर्ता गीता रासेकर आदि उपस्थित थे। इस मौके पर शिक्षक NC ठक्कर ने 50 विद्यार्थियों से 50 महापुरुषों के पूरे नाम याद करवाकर सुनाए। साथ ही लघु फिल्म द लेजेंड ऑफ भगत सिंह दिखाने और शहीद दिवस विकिपीडिया पढ़ने के बाद छात्रों के लिए एक प्रश्नोत्तरी प्रतियोगिता आयोजित की गई। राष्ट्रीय गीत वंदे मातरम के साथ शहीदों को श्रद्धांजलि दी गई। देशभक्ति गीत गायन, राष्ट्रीय विषयों पर सामान्य ज्ञान प्रतियोगिता हुई। कार्यक्रम का संचालन ठक्कर सर और ठाकुर सर ने किया। वंदे मातरम, वंदे मातरम, सुजला सुफला मलयज शीतला सस्य श्यामला मातरम, वंदे मातरम, शुभ्रजोत्स्ना मुलकितयामिनी मुल्लकुसुमितं द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरं, वन्दे मातरं। सर्वांसाठी पूर्ण फॅशन मॉल, सर्व वयोगटातील अपवादात्मक श्रेणी, विस्तृत व्हरायटी, श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, सिनी तारका रिंकू राजगुरु सेवन 18 ऑक्टोबर रोजी शुभारंभ। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल आपल्या चंद्रपूर मध्ये। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, वेडिंग कलेक्शन्स, ब्राइडल लेहेंगास, साडीज, चुड़ीदार, ड्रेस मटेरियल्स, वेस्टर्न वेअर, किड्स वेअर, मेन्स वेअर। 18 ऑक्टोबर रोजी महाशुभारंभ। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, कस्तूरबा रोड, चंद्रपुर, महाराष्ट्र। शेतकारी संघर्ष समिति जिला चंद्रपुर द्वारा आज एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर कहा गया कि कृषि प्रधान भारत में किसान को अर्थव्यवस्था की रीढ़ और देश का राजा माना जाता है, लेकिन वास्तव में आज किसानों की स्थिति दिन ब दिन बहुत ही दयनीय होती जा रही है। सरकार की किसान विरोधी नीति, पूंजीपतियों की दखल और मनमानी, कुदरत की अनिश्चितताओं के कारण आज किसान बर्बाद हो गया। किसानों की इस स्थिति पर कोई ध्यान नहीं दे रहा और किसान अपने हकों की लड़ाई लड़ने के लिए कमजोर और लाचार है। दिन ब दिन किसान आत्महत्याओं की दर बढ़ती जा रही है। इसलिए हम किसान संघर्ष समिति के माध्यम से उनका हक मांग रहे हैं ताकि किसान भी सम्मान से जी सके। इसके लिए समिति द्वारा कुछ मांगे की गई हैं। कपास को 13,000 प्रति क्विंटल का भाव मिलना चाहिए। तुअर, सोयाबीन, धान, चना, ज्वार और अन्य फसलों को लागत और लाभ के हिसाब से उचित गारंटी भाव दिया जाना चाहिए। विभिन्न सहकारी समितियों और
बैंकों द्वारा किसानों को फसल ऋण के भुगतान की समय सीमा 30 जून तक बढ़ाई जाए। हाल ही में हुई बेमौसम बारिश और ओलावृष्टि से खराब हुई फसल का तुरंत पंचनामा किया जाए और मुआवजा दिया जाए। अब तक कई किसानों को बीमा कंपनी के माध्यम से मुआवजा नहीं मिला और प्रोत्साहन सब्सिडी, बाढ़ और अन्य किस्तों की जांच कर तुरंत दिया जाना चाहिए। पानदान सड़कों की माप कर उन्हें मजबूत किया जाए। जंगली जानवरों द्वारा खेत को होने वाली भयानक क्षति के लिए उचित प्रावधान किया जाना चाहिए। वेकोली के डंपिंग के कारण बाढ़ की समस्या से निपटने के लिए तत्काल कार्रवाई की जानी चाहिए और मुआवजा दिया जाना चाहिए। ऐसी मांगों को लेकर किसान संघर्ष समिति ने आज प्रेस कॉन्फ्रेंस में यह भी चेतावनी दी कि जरूरत पड़ने पर वह इन सारी मांगों के लिए न्यायालय का मार्ग भी अपनाएंगे। प्रेस कॉन्फ्रेंस में एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, डॉक्टर अभिलाषा गावंतुरे, विजय मूसरे, प्रकाश चालुलकर, अनिल खुटेमाटे, श्रीरंग वरारकर आदि लोग उपस्थित थे। शेतकरी संघर्ष समिती चंद्रपूरच्या वतीने जिल्ह्यातील कापूस पिकवणारे तसेच ज्वारी, चना, तूर आणि धान ह्या सगळ्या पिकवणाऱ्या शेतकरी यांच्यातर्फे एक मागणी घेऊन आम्ही सगळे आलो आहोत आणि ती मागणी आहे की कापसाला जो हमीभाव होता तो हमीभाव फारच कमी शासन देत आहे आणि जेव्हा शेतकऱ्याच्या घरात जेव्हा कापूस असतो त्यावेळेस त्याच्या मालाला भाव नसतो। जेव्हा तो व्यापाऱ्याच्या घरात जातो तेव्हा लगेच त्याच्या मालाचा भाव वाढून जातो आणि अशा प्रकारे कित्येक वर्ष स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्याला अन्यायच होतो आहे आणि त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडावी आणि हा प्रश्न कायमचा सुटावा। प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला आपल्या मालभावासाठी संघर्ष करावा लागू नये आणि संघर्षामध्ये तो नेहमीच अपयशी होतो आणि बऱ्याचदा आत्महत्येचे प्रमाण हे आपल्याला आकडे सांगून जातात, ही सत्य परिस्थिती सांगून जातात। हा संघर्ष कुठेतरी कायमचा बंद व्हावा आणि शेतकऱ्याला कायमचा न्याय मिळावा हा प्रयत्न घेऊन आम्ही आलो आहे। त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या अनेक विविध समस्या आहेत। त्याच्या गारपिटीमुळे जे पिकाचं नुकसान झालं आहे त्याचाही पाहणी व्हावी, पंचनामे व्हावे। तसेच सहकारी संस्थेमध्ये जे कर्ज भरायची वेळ आलेली आहे त्याची मुभा वाढून मिळावी। शेतीमध्ये जाण्यासाठी पांदन रस्ता नाही आहे त्याचीसुद्धा मजबूत रस्ता त्यांच्यासाठी बांधून मिळावा आणि हा जो प्रकल्पग्रस्त किंवा इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आहेत आणि प्रदूषणाने आमची शेती आणि आमचा हा भाग हा विळख्यात आलेला आहे, त्यामुळे त्यांनासुद्धा त्याचा मोबदला मिळावा, अनुदान मिळावा, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आपल्याला अपील करतो आहे की ही बाब प्रत्येक नागरिकापर्यंत जावी। जो शेतकरी आपलं पोट भरतो त्याच्या पोटावर आज सरकार लाथ मारत आहे, त्या सरकारला आणि त्या प्रशासनाला सुद्धा जाग यावी आपल्या माध्यमातून अशी अपील आम्ही करतो। धन्यवाद। पुरुषोत्तम सातपुते। आम्ही एक संघटना आहे आमच्या शेतकरी संघर्ष समिती, ही आम्ही फार्म केलेली आहे। त्याचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे त्याचं कुठेतरी निराकरण व्हावं। जसं सध्या आता कापसाचा भाव जो आहे तो फक्त 7,000 ते 7,500 रुपये आहे। आम्ही त्या कापसाच्या भावाची मागणी जवळपास जी आहे ती 13,000 रुपये हेक्टर केलेली आहे, कारण कास्तकाराने आणखी किमती वाढेल बा म्हणून तो कापूस काही विकला नाही आणि कापूस तसाच आपल्या घरी ठेवला। पण बिचाराचं दुर्दैव का त्या कापसाचे भाव पडले आणि आज तो कापूसही विकू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही। त्याला वाटते बा आणखी संपूर्ण किंमत वाढेल, पण ती परिस्थिती नाही आहे। सोयाबीन, तूर, धान, चना उभं पीक या अवकाळी पावसामुळे गेलं, शासनानं कुठलीही मदत केली नाही, त्याचे पंचनामेसुद्धा करायला कोणी तयार नाही आहे। मग मी सगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही शासनाची याची वाट पाहू नका, तुम्ही स्वतः त्याचे फोटो काढा, गाव पायऱ्याचे 4 लोक जा, पंचनामे करा आणि ते शासनाला सादर करा। दुसऱ्या दिवशी चीफ मिनिस्टर स्टेटमेंट आलं, मला वाटतं या कृषी मंत्र्यांनी स्टेटमेंट आलं आदरणीय अब्दुल सत्तारीचं, का तुम्ही आमच्या पंचनाम्यात वाट पाहू नका, तुम्ही स्वतः त्यांचे जाऊन फोटो काढा अशा प्रकार। आणि नंतर आता पीक कर्जाची फेडणी जी आहे ते 31/3/2023 पर्यंत द्यायचे आहे। कास्तकाराचं संपूर्ण कुठलाही पैसा नाही आहे, त्यामुळे ती सुद्धा मुदत वाढवून द्यावी अशी आमची संपूर्ण मागणी आहे। नंतर मुख्य म्हणजे पांढरण रस्त्याची समस्या आहे, गावामध्ये पावसाळ्यामध्ये पांढरण रस्ता जात नाही, त्यामुळे त्यासुद्धा दृष्टिकोनातून शासनानं तिथल्या लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावं अशी आमची इच्छा आहे। थँक्यू।